केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। काय बोलणं, कारण सगळ्यांना सध्या श्रेयवादाची लढाई चालू आहे। प्रत्येक जण नवरदेव झाला। आता माझीच चुकी आहे। 2019ला ज्यावेळेस मी आमदार झालो, मी ठरवलं मी आमदार म्हणून बिरुदावली लावणार नाही, मी लोकप्रतिनिधी। पुरंदर तालुक्यातला प्रत्येक माणूस आमदार आहे, त्यामुळे सध्या सगळेच आमदार आहेत। 300 कोटी रुपये गुंतवणुकीची जी योजना आहे, गुंतवणुकीची जी योजना आहे त्या योजनेमध्ये 300 कोटी रुपयाचा तुमच्यावरती आरोप केला जातो। मध्यंतरी 2-3 प्रसारमाध्यमांच्या ज्या बाईट दिल्या गेल्या, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तुमच्यावरती आरोप केला की 300 कोटी रुपयाचं हे झालंय, तर त्या बाबतीत काय म्हणा? मला शिवतारे साहेबांना स्पष्टपणे विचारायचं आहे की भ्रष्टाचाराचे आरोप आपण माझ्यावरती करताय, कुठली गोष्ट प्रूव्ह करून दाखवावी। मी 2 मिनिटांमध्ये ना राजकारणापासून पूर्णपणे संन्यास त्या ठिकाणी घेऊ। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे त्या खात्याचे मंत्री होते, L&T कंपनी ह्यांनी आणली। 2019ला लोकांनी यांना घरी पाठवल्यावरती सुद्धा त्यांच्याच काळामध्ये ना ही रूट पण बदलला गेला। 72 किलोमीटरला आम्ही बोंबलून म्हणजे 2019च्या सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं। आज 1200 कोटीची भाषा करतात की मी वैयक्तिक आणणार होतो, मी 1200 कोटी वैयक्तिक आणणार होतो हे स्पष्टपणे सांगितलं होतं ज्यावेळेस हे माघार घेतली इलेक्शनमध्ये। मी कधी हे म्हणलो नव्हतो की 1200 कोटीचं। आज मला सांगा ना, भ्रष्टाचार कुणाच्या काळात चाललाय? आम्ही आठवतो तुमच्याच प्रेसमध्ये माझ्या विरुद्ध आमदार झाल्यानंतर यांनी प्रेस घेतली आणि 100 कोटी रुपयेत ना L&T कंपनीला ह्यांनी द्यायला लावले। आज तिकडून पाईपलाईन सुरू करायची, एक तर हेड पासून किंवा टेल पासून, ह्याची पत्रकार परिषद माझी आहे, तुम्हाला मागचे व्हिडिओ पण दाखवतो मी। ह्यांनी कुठून सुरू केली पाईपलाईन खोदायला? ह्यांचे JCB, ह्यांचे कार्यकर्ते आणि विजय बापू शिवतारे स्वतः होते। कुठं? तोंडलला। मला सांगा ना, हेड कुठं आहे? गुंजवणीला। टेल कुठं आहे? राखेला। सुरुवात कुठनं करायची? एक तर राखेतनं करा, नाहीतर गुंजवणीतनं करा, बरोबर आहे? ह्यांनी सुरुवात कुठनं केली? तोंडल पासून पाईप काढायला हेच, तोंडल पासून खोदायला हेच, थांबवायचं काम आम्ही केलं। तरी सुद्धा आमचा विरोध असताना आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या बरोबर हेच होते, पैसे ह्यांनी द्यायला लावले। आज मी आजही विचारतो ना, 100 कोटी द्यायला लावले, ते का द्यायला लावले? ह्या हायवेला आज आपल्या भेकराईपासून ह्या हायवेला ज्या कंपनीने 2009 साली काम सुरू केलं सर, टेकवडे साहेबांच्या काळामध्ये काम सुरू झालं, शिवतारेंच्या काळामध्ये त्याला सुरुवात झाली आणि ते काम थांबलं। 20 कोटी रुपये सुद्धा खर्च त्या कंपनीने, 20 किंवा 40 कोटी सुद्धा खर्च केला नसेल, पण त्या कंपनीला काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, ऍट्रिब्युशन का काय ते तडजोड काय म्हणतो आपण त्याला, नाही, ह्याच्यामध्ये त्या कंपनीने केस दाखल केली आणि त्या कंपनीला आता 450 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन दिलं। 100 कोटीचं नाव आहे। हॅलो, दावा 100 कोटीचा दाखल केलाय, पैसे दिलेत किती? 450 कोटी रुपये। ते कुणी दिले हो? आणि त्याला माझं पत्र आहे, 1 रुपया त्या कंपनीला देऊ नका, त्या कंपनीने चोरी केली आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचे ॲक्विजिशनचे पैसे त्या ठिकाणी। आज सुप्रियाताईंनी आमचं पहिलं धोरण नॅशनल हायवेला होतं। 2019ला नॅशनल हायवे झाल्यानंतर पहिलं धोरण काय होतं? 1995, 2002, 2009चा ॲक्विजिशन कॉस्ट आणि आत्ताची ॲक्विजिशनची जमीन, ह्या सगळ्याचं ॲक्विजिशन आहे ना एकत्रितपणे द्या। शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचं जेवढा कमी होणारे क्षेत्र त्या सगळ्याचे ॲक्विजिशनचे पैसे मिळाले पाहिजे, हे धोरण घेऊन आहे ना आम्ही ॲक्विजिशनसाठी केलं। आणि हे मी सातत्याने सांगतो, पहिलं शेतकऱ्याचं ॲक्विजिशन, त्यानंतर काम चालू करायचं। आपण बघितलं असेल कोविडच्या काळात सुद्धा मीटिंग घेतल्या गेल्या, त्यानंतर ॲक्विजिशन आहे ना
70% झालं, 30% ॲक्विजिशन राहिलं, जिथे लिटिगेशन होतं किंवा जिथे होतं तेही पैसे ट्रेझरीमध्ये जमा झाल्यानंतर टेंडर काढून काम सुरू केलं. आजही खालचं ॲक्विजिशन झालं, खालचं टेंडर पण झालं, काही पैसे द्यायचे राहिले उरळे आणि वडकीतल्या लोकांचे, ते पैसे येत नाहीत. त्याच्यानंतर ते काम सुरू लगेचच्या लगेच आता ऑक्टोबरमध्ये काम सुरू होईल खालच्या. ही आमची पॉलिसी आहे. आज मला सांगा ना, काम न करता हे, आणि हे मी नाही बोलत आहे, कागद बोलतात, कागदावरती हे सगळं काय. आज जलजीवन मिशन मध्ये काय झालं आपलं, ह्याच्यामध्ये काय ते जलयुक्त शिवारमध्ये काय झालं हे तुम्हाला माहिती आहे ना. मी नाही सांगितलं, या महाराष्ट्राच्या जो हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा कमिशनर आहे, कमिशनरने लिहिलंय की सत्कृत दर्शनी याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं दिसतंय. शेतीचे बांध हे बंधारे म्हणून दाखवले गेलेले आहेत, याची ओपन चौकशी व्हावी. आजपर्यंत त्याची चौकशी थांबवली आहे. ही चौकशी का थांबवली आहे? मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस होते त्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब होते मुख्यमंत्री, आता शिंदे साहेब आहेत. आता शिंदे साहेबांचे ते मला वाटतं दत्तक पुत्र आहेत का वडील आहेत का म्हणजे भाऊ आहेत का सर्व हेच शिंदे साहेब आहेत हेच कळायला तयार नाहीये. कारण सावलीसारखं तर कुठलंही डिसिजन कुठलंही पटकन मोकळे करून टाकतात. हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे. मला वाटतं ह्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ना. आणि मी कधी आहे ना क्लीनली कधी या सगळ्या चौकशीसाठी तयार आहे. मला शिवतारे साहेबांना हेच सांगायचं, तुमच्या कारखान्यामध्ये ना, तुम्ही तर प्रायव्हेट कारखाना काढला, आम्ही पुरंदर तालुक्याच्या लोकांचा कारखाना काढायचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रायव्हेट कारखाना नगरमध्ये काढला, त्या कारखान्यामध्ये जवळपास काही रक्कम चेकद्वारे शेअर कॅपिटल म्हणून कुठल्या कंपनीची आली ही लोकांना सांगा एकदा, म्हणजे लोकांना कळेल. आणि ती कशी आली त्या कंपन्यांच्याकडून तेही कळेल. भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही दुसऱ्यांच्यावरती करताय. आज मला सांगा, हो द्या पाणी दूध का दूध पाणी. कधीही मी आहे ना कॉमन स्टेजवरती यायला तयार आहे ह्याच्यासाठी, आणि कुठल्याही परीक्षेला बसायची माझी तयारी आहे. फक्त मला सीतामाई व्हायचं नाहीये, मला जमिनीमध्ये गाडायला घ्यायचं नाही. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. रामाने जसं सीतामाईला आदेश दिला आणि सीतामाईने स्वतःला गाडून घेतलं, सर बरोबर का चुकीचं आहे? तसं मला करायचं नाही. मला इथं हे सगळे जे राक्षस आहेत ना, ह्या सगळ्या राक्षसांना इथं मारायचं, हे मला जाहीरपणे सांगायचं. ह्या राक्षसांना उघडं करायचं, आणि ते उघडं करायचं काम निश्चितपणे मी त्या ठिकाणी करणार आहे. पुरंदर आपलं गुंजवणीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने म्हणतोय 2019च्या अगोदरपासून, म्हणजे हे मंत्री असतानापासून 1993च्या कॅनॉलप्रमाणे रस्ता होऊ द्या. आणि हे महाशय म्हणत होते की होऊ द्या योजना, नाही तर पैसे परत जातील. 1993ची स्कीम ही आम्ही सातत्याने फॉलोअप करतो त्याला. ह्यांनी ते बदलले आणि दुसऱ्यांच्यावरती आरोप करतात. कंपनी यांच्याच संबंधातलं, खातं यांच्याच संबंधातलं, अधिकारी यांचंच ऐकतायत. आजही पुरंदर ऊसाचे कॉन्ट्रॅक्ट बदलले पुरंदर तालुक्यातल्या पोरांची, आणि गुजरातचा माणूस आणलाय. आता गुजरातचे कुणाचे कसे संबंध आहेत वैयक्तिक हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आता मी इथं जाहीरपणे बोलणं योग्य नाही, आता महिला इथे उपस्थित आहेत त्यामुळे, पण तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. आणि आज पुरंदर ऊसाची अवस्था काय हेही तुम्ही सगळेजण बघताय. त्यामुळे मला जास्त भाष्य करणं योग्य वाटत नाही. अजून जर काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती बोलू. जुन्या सर्वेप्रमाणेच काम होणार असं ते म्हणतात. जुन्या सर्वेप्रमाणेच काम होणार. हॅलो, शेतकऱ्यांची तीच मागणी आहे. जुन्या 1993च्या आमची सगळ्यांची तीच मागणी आहे. जाहीरपणे मी वाल्याला जाऊन सांगितलं, जुन्या 1993च्या सर्वेप्रमाणे काम करा. हेच तर आम्ही म्हणतोय. मंत्री महोदय, माजी मंत्री महोदयांचे डोळे आत्ताचे उघडलेत. परिवर्तन तर आम्ही घडवणार असे काय बोलणार? उत्तम आहे ना की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मी माझ्या वडिलांच्या खुर्चीवरती आणि वडिलांच्या बुटामध्ये कधी माझे पाय मावायला लागले हे मला कधी कळालं पण नाही. आपल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये ते होतं. ज्या ज्या वेळेस लोकांना वाटतं त्या त्यावेळेस लोक त्या ठिकाणी परिवर्तन घडवतात. परिवर्तन कुणाच्या पैशाने, परिवर्तन कुणाच्या गटाने, किंवा परिवर्तन कुणी ठरवलं की मला त्या ठिकाणी बसायचं म्हणून होत नाही. परिवर्तन हे सर्वसामान्य पुरंदर हवेलीतली जनता हे ठरवेल आणि परिवर्तन करेल. आजपर्यंत मी चंदूकाकांचा मुलगा आहे, माझे वडील 1980 पासून राजकारणामध्ये आहे. कधीही या तालुक्याचा आमदार कॉम्प्रोमाइजनी व्हावा म्हणून आम्ही कधी कुणाशी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं नाही. आजही
आम्ही तत्परतेने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतो आहोत. ज्या दिवशी लोकांना वाटेल की मी नालायक आहे, मी भ्रष्टाचारी आहे, त्या दिवशी लोक मला घरी पाठवतील. लोकांच्यापर्यंत जाणं, लोकांना भेटणं, लोकांच्यापर्यंत पोचणं, लोकांच्यापर्यंत ह्या गोष्टी करणं हे माझं काम आहे. ज्या दिवशी लोकांना वाटेल की मी सशक्त नाही आहे त्या पदावरती बसायला, त्या दिवशी निर्णय घेतील. पण आज मला वाटतं की मला सर्वसामान्य माणूस माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे. आजही मला वाटतं की मोठ्या प्रमाणात ती भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात ती अनियमितता, ती विमानतळापासून गुंतवणुकीच्या प्रकल्पापासून, कारण केवळ आहे ना राजकारण करणं, त्याला एखादं काम थांबवणं आणि माणूस आहे ना सर्वसामान्य घरापर्यंत गावापर्यंत पोहोचला पाहिजे ह्याच्यासाठी काम करतात. आम्ही लोकांना म्हणतो थांबा तुम्ही गावातच तुमच्या, आम्ही तिथं भेटायला येतो. नाहीतर ते काम आहे ना मला सांगा मी करून घेतो. ही पद्धत आहे ना मला वाटतं त्या ठिकाणी योग्य आहे, ती करायचा प्रयत्न करतोय. मी जर चुकलो तर त्याचं शासन सर्वसामान्य माणूस करेल. दिलंच ना शासन आता, केंद्र सरकारला दिलं नाही का? कुणाला वाटलं तरी होतं का? अनेकांना शासन सर्वसामान्य माणसांनी लोकशाहीची ताकद काय आहे ते त्या ठिकाणी दाखवलंय. उद्या जर सर्वसामान्य माणसाला वाटलं तर ती प्रत्येकाला शिक्षा देतील. हवेलीमध्ये 2 नगर परिषदा झाल्या, काही श्रेय घेत आहेत आणि काही विरोधही करतात. हवेलीचा विषय आहे तो खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आज गेली 2.5-3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नाही. आज मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे सर्वेसर्वा झालेले आहेत या ठिकाणी. या महाराष्ट्राचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी नाही आहेत. त्यांनी नियुक्त केलेले नगरसेवक आहेत, नियुक्त केलेले DPDCचे मेंबर आहेत. त्यामुळे काय झालं माहिती आहे की सेंट्रलाइज केलं त्यांनी सगळं. मी म्हणजे सर्वस्व झालंय आणि त्यांना तो मीपणाचा गर्व झालेला आहे. आज मला वाटतं की गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाहीये, लोकशाही नांदत नाहीये. कारण सगळे अधिकार हे केंद्रितपणे ना, आज अधिकारांचं विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाही आहे. ग्रामपंचायतीला अधिकार आहे, जिल्हा परिषदला अधिकार आहे, पंचायत समितीला अधिकार आहे, नगरपालिकांना अधिकार आहे, महानगरपालिकांना अधिकार आहे. हे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. हे केंद्रीकरणाकडे त्या ठिकाणी गेलेले. सगळी सत्ता पाहिजे ते आमच्याकडे पाहिजे. आज ह्यांचा स्वतःच्या घरातल्यांच्यावरती पण विश्वास राहिलेला नाही. हे सगळे निर्णय ना स्वतःहून घेतात. आज ह्यांचा अभ्यास करायची गरज आहे. आज ह्यांचा अभ्यास करायची गरज आहे मला वाटते. आणि त्यामुळे ना नगरपालिकेचा निर्णय हा सर्वसामान्य माणसांना विचारून घेतला पाहिजे. महानगरपालिकेचा निर्णय हा सर्वसामान्य माणसांना विचारून घेतला पाहिजे. मला वाटलं म्हणून आदल्या दिवशी 12 वाजता, आज 7 वर्ष 2017-18ला फुरसुंगी बेकराई आणि आंबेगाव आहे ना ह्या महानगरपालिकेत गेल्या. 7 वर्षामध्ये तिथला DP बनवायला सरकारला वेळ नाही मिळाला. पण ती नगरपालिका कॅन्सल करा, महानगरपालिका आणि नगरपालिका करा, ह्याला 2 मिनिटांमध्ये निर्णय घेतात. महानगरपालिकेचा निर्णय 1 मिनिटांमध्ये घेतात. आज PMRDचे DP फायनल नाही आहे. मोठ्या प्रमाणावरती म्हणजे नगरविकास खात्याबद्दल मी तुम्हाला सांगू का, अख्ख्या महाराष्ट्राला झोपडपट्टी करायचं काम आहे ना नगरविकास खात्याने केलेलं. हे खरं म्हणजे ना दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्टीचा आहे ना अपभ्रंश केला जातो. आज मलाही माझ्याही 1200 कोटीचा अर्धवट टेप वाजवायचा प्रयत्न केला. काही गोष्टीत ते अर्धवट टेप वाजवल्या जातात आणि त्याचा अपभ्रंश केला जातो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आदरणीय राहुलजी गांधींनी मधल्या काळामध्ये लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी घोषणा केली, जातीनिहाय जनगणना व्हावी या देशामध्ये आणि त्याप्रमाणे रिझर्वेशनची विभागणी त्या ठिकाणी व्हावी. रिझर्वेशन हे गरजेचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची दिशा ह्या देशाला किती शाश्वत आहे हे केवळ आणि केवळ काँग्रेसला त्या ठिकाणी माहिती आहे. आज रिझर्वेशनच्या भाषा जे मंडळी करतात ना त्यांना एक विचारा ना, कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का आणले? आज 70% कर्मचारी मंत्रालयामध्ये, शिक्षकांमध्ये 70% कर्मचारी आहेत ना. हे महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये 70% कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्टवरती आहेत. का माहिती? की त्या ठिकाणी रिझर्वेशनच द्यायला नको. हे रिझर्वेशन वाले विचार करायला तयार नाहीयेत. आज कॉन्ट्रॅक्टवरती काय असतं? कॉन्ट्रॅक्टवरती जात नाही चालत, पात नाही चालत, काय नाही चालत. मी उचलतो एखादा 12वी झालेला, आज 12वी झालेला, डिप्लोमा झालेला सिव्हिल इंजिनियर माणूस आहे ना, PWD मध्ये इंजिनियरच्या लेवलला 75,000 रुपये पगार घेतोय.
आणि PWDचा जो इंजिनियर आहे ना सर, त्यालाही 75,000 रुपये पगार आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट ह्यांचा कॉन्ट्रॅक्टवर पगार जातोय आणि बिचारा फक्त फरक एवढाच आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला 75,000 मधले 25,000च मिळतात, ते 50,000 कुठं कुठं वाटले जातात ना. हाही एक अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे रिझर्वेशन खायचं काम आहे ना. आज मला त्यांना विनंती करायची, जो अपभ्रंश केला जातो रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये, आज जर तुम्ही बघितलं, मी जापानला गेलो होतो, आज जगामध्ये 215 पेक्षा जास्त देश आहेत. 175 देशांमध्ये भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधी यांचे पुतळे त्या ठिकाणी लावले गेलेले. हे का लावले गेलेले? सर्वसामान्य माणूस जो समाजापासून वंचित आहे, ज्याची प्रगती झाली नाही, अशा प्रत्येक समाजाच्या सर्वसामान्य माणसाला सक्षमपणे समाजाच्या इतर लेवल बरोबर म्हणजे मिडल क्लास बरोबर, अपर क्लास बरोबर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, देशाच्या लोकशाहीने आणि त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी आलंय. त्यामुळे जे लोक हे बोलतात ना, त्या लोकांनी 2014 पासून 2024 पर्यंत या देशातल्या जवळपास आजही या देशामध्ये कमीत कमी 12 कोटीपेक्षा जास्त आहेत ना, 12 कोटी आहे, 140 कोटीपैकी 12 कोटी कर्मचारी हे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, वेगवेगळ्या सेमी गव्हर्नमेंट जे आहेत ना, शिक्षण खातं, नगरपालिका, या सगळ्यांमध्ये 12 कोटी कर्मचाऱ्यांची भरतीच केलेली नाहीये. का नाही केली? कारण भरतीच नको, रिझर्वेशन नको, कॉन्ट्रॅक्टवरती घ्या, कॉन्ट्रॅक्टवरचे निम्मे पगार आहेत ना, त्यांच्या पगाराचा बोनस पण हेच खातं. हे दुर्दैव मला वाटतं त्या ठिकाणी आहे. ह्याचा अभ्यास आहे ना त्या ठिकाणी करावा. राहुलजींचं काय अपभ्रंश झाला अमेरिकेमधल्या त्या सभेचा किंवा अमेरिकेमधल्या त्याच्या इंटरव्ह्यूचा, ह्याच्यावरती बोलण्यापेक्षा हा अभ्यास करणं मला वाटतं जास्त संयुक्तिक राहणार आहे. एवढंच मला त्या ठिकाणी. मागच्या महिन्यामध्ये आपण प्रवक्त्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलं होतं रात्री 12 वाजता. सध्याची परिस्थिती बघितली तर एकीकडे तरी ओला दुष्काळ काही लोक मागणी करण्याचे आहेत आणि सर्वात जास्त नुकसान काँग्रेस आहे. परंतु सद्यस्थिती अशी आहे, आंबोलीपासून खाली संपूर्ण वनपुरी, पारगाव, वाघापूर, राजवाडी, नायगाव किंवा नांदेडचा परिसर धरण, ओढी कोरडी येतो. पुरंदर सुद्धा पाणी त्याच्यावर काही काय झालेलं आहे की पुरंदर उपसा आणि दानाई सिंचाई योजनेला जवळपास 100 कोटी रुपये सरकारने दिले आणि जिथं पैसा येतो ना तिथं भ्रष्टाचार येतो. मोठ्या प्रमाणावरती टेंडरमध्ये अनियमितता आहे. आज त्या ठिकाणी आहे ना मोठ्या प्रमाणावरती गुजरात सारखी कंपनी आली आहे. आता त्या ठिकाणी टेंडरची प्रोसेस चालू आहे. 10 वेळा मी पत्र दिले की त्याबाबत आम्हाला पारदर्शकता दाखवा. दुर्दैवाने पैसा आणि तो खायला पैसा उंदरं कशी त्या एखाद्या ह्याच्यावरती तुटून पडतात तशी तुटून पडायची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. मी अधिकाऱ्यांना त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं. आजही त्या गुजरातच्या कंपनीला पारदर्शकपणे ते काम चालू करता येत नाहीये, मोटर चालू करता येत नाहीये. सर्वसामान्य तिथले जे पूर्वीची मुलं होती त्यांना काही प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने हे करतात की ही मुलंच बिघडवतात किंवा हे करतात. अशा प्रकारे चुकीचं धोरण मांडलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालणारी योजना बंद करून माणसं का बदलली हेही त्या ठिकाणी कळालं नाही. आणि दुसरं म्हणजे आज पुरंदर उपसासाठी असलेला निधी मधल्या काळामध्ये काय उठवलं की तो निधी खर्च झाला म्हणून त्याचं टेंडर आता काढलंय. त्या टेंडरची पारदर्शकता सुद्धा पाटबंधारे खातं त्या ठिकाणी ठेवत नाहीये. मधल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही 2 वेळा मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांना इथं बोलवलं, अधिकारी इथं उपस्थित राहिले नाही. अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं मीटिंगच्या संदर्भात. त्या अधिकाऱ्यांनी मला उलटा GR पाठवला की त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी काम सुरू असताना, गुंजवणीच्या बाबतीत GR पाठवलं त्या अधिकाऱ्यांनी, एखादं काम सुरू असताना त्या सुरू असलेल्या कामाच्या बाबतीत मीटिंग घेण्याचा अधिकार हा कलेक्टर महोदयांना जिल्ह्याच्या, आमदार म्हणून मला त्या ठिकाणी नाहीये. ह्या सूचना मला वाटतंय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदयांशिवाय येऊ शकत नाही ना. थोडक्यात काय माहितीये का, सध्या असहकार्य ना सर्व अधिकाऱ्यांच्याकडून चालू आहे. त्यामुळे मला वाटतंय थोड्या दिवसांनी जे आदरणीय पत्री सरकारने केलं होतं ना, ब्रिटिशांच्या विरुद्ध जसं आंदोलन केलं होतं तसं पत्री सरकारसारखं आंदोलन आहे ना तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. कारण आहे ना रस्त्यावरती बसून आंदोलन करायचं नाहीये आपल्याला, त्या ठिकाणी हे करायचं नाही. तर ह्यांच्या ना या अधिकाऱ्यांना ना, जे अधिकारी त्या ठिकाणी ऐकत नाहीयेत आणि जे अधिकारी भ्रष्टाचार, आता इथून पुढच्या काळामध्ये जे भ्रष्टाचार आहेत ना
त्यांना आहे ना, त्यांना नाल ठोकायचं काम आहे ना, जसं बैलांना ठोकतो ना तसे त्यांच्या पायांना नाल ठोकायचं काम मला निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि पत्री सरकारसारखं उद्याच्या आम्ही बुधवारसाठी थांबलोय. डीपीडीसीचंही आम्हाला एकदा येऊ द्यात की काय निधी दिलाय, कुठं दिलाय, नाहीतर डीपीडीसीच्या अधिकाऱ्यांच्यापासूनच त्यांना नाल ठोकायला सुरुवात करणार आहे. मग आम्हाला काही कुठलंही कलम लावा, 302 लावा, 307 लावा, नाही तर काय करा. जर तुम्ही आमच्यावरती अन्याय करता, एक तर आम्हाला ना महाराष्ट्रातनं बाजूला काढून टाका. आम्हाला एक तर स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तरी करा, नाहीतर निधी तरी द्या. आणि अधिकारी तरी बदला. अधिकारी जर येत नसतील, अधिकारी जर अशी आलेरावी करत असतील, GR आम्हाला जर दाखवत असतील, आज मधल्या काळामध्ये सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असताना अधिकारी आले नाही, पण माझे आमदारांच्यासाठी अधिकारी आले. आणि काय म्हणतात उलटे की अधिकाऱ्यांच्यावरती वचक नाही. वचक काय, त्यांचे गळे दाबू. ते भ्रष्टाचारांनी जर त्यांचे पाय खिचे लबलबले. आज मोठ्या प्रमाणात प्रत्येक अधिकारी बघितलं ना, त्याची लायकी नाही. 1 लाख रुपये पगार आहे आणि तो 1 लाख रुपयाचा मोबाईल वापरतो. 1 लाख रुपये पगार आहे आणि त्याच्याकडे घरी आहे ना 25 लाख रुपयाची गाडी आहे. हे जर चौकशी केलं ना सगळ्या अधिकाऱ्यांचे, तर सगळे अधिकारी कामाला लागतील त्या ठिकाणी. आज दुर्दैवाने आम्ही एकच बघतो, मी असेल, आपल्या खासदार असतील, आम्ही काय बघतो तर आम्ही एकच बघतो की आम्हाला त्या ठिकाणी पारदर्शकपणे माझ्या भागामध्ये कुठेही आम्हाला तंटाबखेडा करायचा नाही, कुठेही आम्हाला अन्याय करायचा नाही. आमच्या भागामध्ये निधी यावा, आमचं विकासाचं काम करू, आमच्या भागातलं विकासाचं काम तत्परतेने झालं पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतो. दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्यामध्ये भ्रष्टाचाराने लपतपलेली सगळी सिस्टीम आहे ना, ती सातत्याने ना ह्या ठिकाणी पुढाकार करते. आज तुम्ही बघा ना, तलाठी सुद्धा, म्हणजे मगाशी मला पुरंदर मिल्कच्या मीटिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल की 4 महिने झाले त्या बिचाऱ्या शेअर होल्डरच्या आमच्या वडील गेलेत. 4 महिन्यापासून त्या ठिकाणी त्याच्या बहिणीचं त्याचं नाव 7/12 चढत नाही. हे तर मॅन्डेटरी झालं पाहिजे. कसलं आपण ई 7/12 म्हणतोय आणि आम्ही नुसत्या घोषणा करतोय. आज भ्रष्टाचार आहे ना, आज तळागाळापर्यंत. कारण काय झालं माहितीये काय, इथं आहे ना बदली करायला सुद्धा पैसे घेतात. दुर्दैव असं आहे, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, 2-3 अधिकारी तुमच्या समोर आणू शकतो. आपल्या इथे ना मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुरंदर तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये EVM मशीनचा एक घोटाळा हे झाला होता, प्रॉब्लेम झाला होता, बरोबर आहे. आपल्याकडचे काही अधिकारी बदलले गेले. ते अधिकारी जाणार आहेत आता घरी, म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या जागेवरती दुसरे अधिकारी येण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स घेतलं होतं काही मंडळींनी. ह्याच्यापेक्षा भ्रष्टाचाराचं कुठलं कारण असू शकतं मोठं, आणि ते लोक भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यावरती करतात. अरे तर अधिकाऱ्यांचे पगार तुमच्याला ट्रान्सपोर्टसाठी पैसे खातात. शिक्षकांना अवघड ठिकाणं देण्यासाठी, बाहेरनं जिल्ह्यातनं आलेल्या शिक्षकांना अवघड ठिकाण देण्यासाठी 3-3 लाख रुपये ट्रान्सपोर्टचे घेतात. 3-3 लाख रुपये. आणि ह्याच्यामुळे खरं भ्रष्टाचार का बोकाळलाय, जसा राजा तशी प्रजा आहे. भ्रष्टाचार तिथून सुरू झालाय, तो खालीपर्यंत येतोय. मग अधिकाऱ्याला जर 3 लाख रुपये द्यायला लागतात, अधिकाऱ्याला जर 50 लाख रुपये द्यायला लागतात, अधिकाऱ्याला जर 1 कोटी रुपये द्यायला लागतात, तो वसूल कुठनं करणार आहे, सर्वसामान्य जनतेकडूनच करणार आहे ना. आणि हे भ्रष्टाचाराने बोकळलेलं सरकार आहे. अतिशय म्हणजे बुजबुज नगरी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मला जर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं ना, आपल्या देशामध्ये ना, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे इतिहास तुम्ही सगळेजण जाणताय, एक सुलतान होऊन गेला दिल्लीच्या गादीवर, मोहम्मद तुगलक. त्याला येडा मोहम्मद म्हणायचे आणि तुगलकी फरमान असायचं त्याचं. आज सकाळी काय होईल माहित नाही. तर त्यामुळे ना उद्या मला असं वाटतंय सासवड जेजुरीला केंद्रशासित प्रदेश पण डिक्लेअर करू नये या मुख्यमंत्र्यांनी, एवढी त्यांना विनंती मला या ठिकाणी करायची आहे. तीच मीटिंग झाली पोस्टच्या आवडमध्ये. त्याच्यानंतर आपण नगर ह्याच्यामध्ये गेलो, भाजीपाटीमध्ये गेलो, ओटे काढण्याच्या बातमीमध्ये. ओटे काढणे नंतर 2-3 दिवस सकाळचे बाजार संध्याकाळचा दोन्ही बंद झाले. आता जे व्यापारी असतात परत जागेवर गेले. 1 मिनिट, ओटे आपण तिथले काढलेले, त्या ठिकाणी आपण काँक्रिटीकरण करतोय. मधल्या काळामध्ये काय झालं की गावामध्ये आमच्याकडे पार्किंगचा इश्यू मोठ्या प्रमाणात सापडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत ना मार्केटपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे बोकीलवाड्याचं ॲक्विजिशन आम्ही पूर्ण केलंय. कुंजीरवाड्याच्या तिथलं जे जागा आहे रस्त्याची ती पण पूर्ण केली. ते सगळ्या रस्त्याचं काम आपण परिपूर्ण करून घेतोय आणि साधारणतः 2-3 महिन्यानंतर मार्केट आपण मंडईमध्ये त्या ठिकाणी आणतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्यात सासवडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती साधारणतः 50 एकरामध्ये आपण
पुरंदर जी मार्केट समिती आहे त्यांना विश्वासात घेऊन आपल्या कुठल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीला विश्वासात घेऊन मोठी भाजी मार्केट त्या ठिकाणी करतोय. कारण सासवड आणि पुरंदर तालुका हा भाजी, वाटाणा, भाजीपाला त्याचबरोबर अंजीर आणि सीताफळाच्या बाबतीमध्ये ब्रँड आहे. तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बुजवायचा नाहीये. सीताफळाचं सुद्धा सीताफळ रोप वाटिकेला सरकारने 4.5 वर्षाच्या फॉलोअप नंतर त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. रोप वाटिकेनंतर आता सीताफळ इस्टेट तिथं करतोय. त्या ठिकाणी सीताफळचं डेडिकेटेड मार्केट दिवे या ठिकाणी 100 एकरामध्ये आपण त्या ठिकाणी कृषी खात्याच्या जागेमध्येच करतोय. त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आपण करणार आहे. गेल्या वर्षी आपण एक मस्तानी तलावाचं सातबाराचं काय झालं? मस्तानी तलावाचा सातबारा सुद्धा झाला पहिल्यांदा देशामध्ये ह्या. आणि मस्तानी तलावाचं काम पण खूप सुंदर झालं. एकदा सगळ्या पत्रकारांना बरोबर घेऊन जातो. आता काहींना काय झालंय माहितीये का, ते कळालंच नाही काम आलेलं पण झालेलं पण, त्यामुळे त्यांना श्रेय नाही घेत आलं. त्यामुळे बोर्ड तिथे आहे ना सुप्रियाताईंचा माझाच ठेवला जेवढा. आता आहे ना तुम्ही जे आता सांगितलं तुम्ही आता सांगितलं की शासनाचं म्हणजे कामगार वरती असेल काय असेल, जलजीवनचं तुम्ही सांगितलं टी व्ही लावलं की एक छानपैकी एक मुलगी ती मी शाळेत लवकर आली तर माझ्या घरी राहा पाणी आलं म्हणून ॲडव्हर्टाईज दाखवतात. पण जलजीवनची जर वस्तुस्थिती पाहिली तर अजूनही गावोगावी त्या स्कीम नाही. त्याला कुठल्याही प्रकारे वैयक्तिक कनेक्शनसाठी निधीची तरतूद नाही. करा नदीच्या बाबतीत तुम्ही वारंवार प्रयत्न करता. बारामतीचं एकदा बारामतीला महापूर गेला तर तिथं एवढी मोठी हे झालं आहे सगळं. मग जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला असा प्रश्न पडला की जे रस्त्याला जे होर्डिंग दिसत आहे तिथे तुम्हीच लावलेत का यंदा आम्ही परिवर्तन घडवणार म्हणून असं काय दादा तुमचंच आहे का काय तो जिल्ह्यात, म्हणजे राज्यात परिवर्तन घडवण्याचा असं तुम्ही काय जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हीच लावलाय का काय? योगेशजी, सातत्याने आम्ही म्हणतो की राज्यामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे. खरं म्हणजे ना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे तुम्ही आम्हीपासून सुरुवात केली पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं जलजीवन मिशन मध्ये असणारे लूपहॉल म्हणजे आज आहेत ना, केंद्र सरकारच्या योजना खूप चांगल्या आहेत पण त्या तळागाळापर्यंत पोहोचता नाही ना. आज जलजीवन मिशन मध्ये काय झाले माहितीये का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कशात असेल तर तो पाण्याच्या योजनांमध्ये झाला. जलजीवन मिशन मध्ये 50% रक्कम ही पाईपसाठी आणि ते पाईप कुठं येतात एकाच गुजरातच्या कंपनीने दिले. सगळे पाईप येऊन पडले. तुम्ही बघितलं तर आज तुम्ही म्हणताय तसं पाण्याच्या कनेक्शनला पैसे नाहीयेत. आज फुलसुंगी बेकराईमध्ये ना काल मी गणपतीच्या आरतीला गेलो होतो. सोसायटीला ना 55 लाख लिटर पाणी शिल्लक आहे तिथं. सोसायट्यांना कनेक्शन देत नाही का, तिथं नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही. दुसरं म्हणजे ना जलजीवन मध्ये कनेक्शनला पैसे नाहीत. आज जो आपल्याकडे खळदला प्रश्न आहे किंवा अनेक गावांमध्ये आज काल परवा सुद्धा मला एका गावाच्या सरपंच भेटल्या. त्यांच्या तिथे 15व्या वित्त आयोगातनं त्यांनी परमिशन मागितली की आम्हाला कनेक्शनसाठी तर द्या. पण आज जर जलजीवन मिशनला आपण घरघर पाणी म्हणतोय पण घरघर पाण्यामध्ये परिपूर्णताच नाही त्या स्कीमला. दुसरं म्हणजे त्या स्कीम मध्ये ऍक्वेजिशन हे कंपल्सरी केलं पाहिजे पाण्याच्या टाक्यांसाठी. त्यानंतर प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आज आपल्या तालुक्यामध्ये 3 स्कीम झाल्यात. त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायला मी पत्र दिलं. अजून भ्रष्टाचाराची चौकशी करायला आज आपल्या तालुक्यामध्ये ना किंवा महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे लाचलुचपत खातं आहे की नाही हा शंका आहे मोठी. सीबीआय आणि ईडी तात्पुरतं गायब झालंय लोकसभेपासून, कुठं दिसेना. परंतु दुर्दैव असं आहे की मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालाय. आजही तुम्ही बघताय आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती महाराजांचा पुतळा 10 महिन्यामध्ये पडतोय. आज मला सांगा ना, सासवडला चंदूकाका जगतापांनी उभा केलेला पुतळा 2004ला उभा केला. 20 वर्ष झाले काहीच नाही त्या पुतळ्याला झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या काळामध्ये 1971ला उभा राहिलाय. आज ह्या सगळ्या गोष्टी आज आहेत त्याची कोणी इन्क्वायरी करणार आहे का नाही. आज तीच अवस्था आहे जलजीवन मिशनच्या बाबतीत. सासवडची योजना, जेजूरची योजना 2003-04च्या योजना त्या अजून चालू आहेत आणि काही योजना हँडओव्हर केल्या जातात जलजीवनच्या, त्या योजना चालूच नाहीयेत. हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे. कारण या ठिकाणी मला वाटतंय भ्रष्टाचारांच्या बरोबर ह्या सगळ्यांची लागेबांधे हात बांधले गेले. आज याची चौकशी कोणच करत नाहीये. आणि दुर्दैवाने मला आपण सगळेजण लोकशाहीचा एक स्तंभ आहे, पत्रकार, चॅनल्स, हे सगळ्या गोष्टी. आणि या गोष्टी खरंच भ्रष्टाचारावरती बोललं पाहिजे. लोक आज भ्रष्टाचारावरती बोलायला तयार नाहीये.
आज मला सांगा ना, मी लोकप्रतिनिधी आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला पोलीस दिलेला आहे, बरोबर. आज माझी लोकप्रतिनिधींना पण पोलीस दिलाय, काय माजी नगरसेवकांना सुद्धा पोलीस दिलाय. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 1600 पोलीस आहेत. किती? 1600. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? किती आहे लोकसंख्या? जेवढी पुणे शहराचे पिंपरी चिंचवडचे ना तेवढी ते पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 16,000 पोलीस आहेत. आज पुणे अख्ख्या ग्रामीणमध्ये 1600 पोलीस आहेत. प्रोटोकॉलसाठी आहेत ना, त्यातले 650 पोलीस आहेत. मी मांडलं होतं विधिमंडळात विषय. त्यानंतर आता आकृती बंद केला गृहमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आकृती बंद केला, पण तो इम्प्लिमेंट नाही. आत्ताही काय सांगतात पोलीस भरती होईल, पण कधी 2025ला. अरे तोपर्यंत लोक मारायचे. आज ह्या ज्या घटना घडतायत त्याचं कारण काय? लोकसंख्येला धरून पोलीस स्टेशन नाही. आज पुरंदर तालुक्यात 65 पोलिसांची गरज आहे मला. आपल्याकडे जी लोकसंख्या वाढली एकूण त्याच्याप्रमाणे पोलीस आउटपोस्ट पाहिजेत, पोलीस स्टेशन पाहिजे, हे कोण करायला तयार नाही. दुर्दैवाने मी जे सांगतो ना आपल्याला की आज लोकांना आहे ना, म्हणजे सरकारने काय दिलं पाहिजे? आरोग्य. सरकारने काय दिलं पाहिजे? शिक्षण. सरकारने काय दिलं पाहिजे? कायदा सुव्यवस्था. सरकारने काय दिलं पाहिजे? राहण्यायोग्य भाग आणि सर्वांना लोकशाहीमध्ये परिपूर्ण अधिकार. ह्या सगळ्या गोष्टी सोडून सरकार सगळं करते. सरकार म्हणते सासवडला मेट्रो आणणार. अरे बाबा, आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना एसटी नाही आलं तर सासवडला येऊ दे. मेट्रो तर लय नंतरची गोष्ट आहे, बरोबर का चुकीचं आहे? आज तुमच्या लक्षात आलं की आमच्या हायवेला आज दिवे घाटाचं काम सुरू होणार आहे ऑक्टोबरमध्ये. मी गेले 8 महिने पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, PWD मिनिस्टर यांना सातत्याने फॉलोअप करतो की आमचा जो कानिकनाथचा घाट तयार झालेला आहे होळकरवाडीपासून वरती बोबगावपर्यंत, त्या घाटाचं काम करा. त्याच्यासाठी मला निधी द्या, जेणेकरून 6 महिने ज्यावेळेस दिवे घाट बंद राहणार आहे त्या काळामध्ये वाहतूक सगळी PNPL पासून सगळ्याची तिथे होईल. अजून निधी द्यायला त्यांना वेळ नाही मिळाला. का नाही मिळाला? पुरंदरला निधीच नाही द्यायचं. कालच परिस्थिती बघितली, मी घाटाची बातमी केलेली आहे. दरडी कोसळत आहे, डोंगर सुट्टा झालेला आहे. म्हणजे मी चॅनलला सुद्धा बातमी टाकली, काल येत असताना बघितलं. बहुतांश ठिकाणी डोंगराचे भाग हे सुट्टे झालेले आहेत, ढासळतोय तो डोंगर खाली. दिवे घाटाचा डोंगर आजपर्यंत ढासळत नव्हता, परंतु आता तो ढासळायला लागला आहे. त्याचं आता काम सुरू करतो आपण 40 मिनिट नॅशनल हायवे. तुम्ही आमदार साहेब दर आठवड्याला वेळ द्या पत्रकारांना.